तुमचे फेवरेट टीव्ही शो झी5 सोबत ते एकदम फ्री. शिक्षकांनी शांत बसून द्यायचं अरे पोरांनो, तिकडे काय करताय? या लवकर. नाही, मी बसले. गप्पा बसा. इकडे सगळ्यांनी गप्पा बसायचं. आजी आजोबांना अजिबात त्रास द्यायचा नाही. हो मिस? बरं, हे मातोश्री वृद्धाश्रम. इथे वय झालेले सगळे आजी आजोबा एकत्र राहतात. आजी आजोबांसोबत नीट राहायचं, नीट वागायचं. दंगा करायचा नाही. कळलं? हो मिस? बरं आता कळलं. अहो चला लवकर, किती उशीर करताय तुम्ही? आलो. चला पटापटा, चला. आलो ग आलो. अरे कोण आलंय आज भेटायला? अगं भेट आजी आजोबांना. अगं बाई किती गोड. थांब, तुझ्यासाठी गंमत आणली आहे बाबू. तुझ्यासाठी आणली आहे फक्त. फक्त तुझ्यासाठी आणली. फक्त तुझ्यासाठी आणली आहे बरं. अहो थांबा. अच्छा, काल मी बघितलं तर म्हटलीस की लाडू संपले. हो मग मला माहिती होतं ना. आज 7 तारीख आहे. दर महिन्याच्या 7 तारखेला सुनीता येते लेकरांना घेऊन, म्हणून त्यांच्यासाठी जपून ठेवले होते. धर बाळा. OMG, माझी आजी पण सेम असंच लाडू बनवायची. मी खूप लहान होते ना. आजी आठवत नाहीये, पण तिच्या हातची चव आठवते. प्रेमाची चव साऱ्या जगात एकसारखीच असते पुरी. मॉम म्हणते माझ्या आजी आजोबा देवाघरी गेले. काय असतं ते सांगतो तुला. बस. अगं ते देवाच्या घरून तुझ्यावर लक्ष ठेवत असतील. हा, तुम्ही या घरी का आहात? तुम्हाला नाही येत नातवांची आठवण? येते ना, खूप येते. असो, हा असो. सुनीता, दर महिन्याला 7 तारीख येतेच आणि तू असे गोड गोड पाहुणे आम्हाला भेटायला घेऊन येतेस. म्हणून जगतोय बघ आम्ही. नाहीतर केव्हा. हो, गप्प बसा तुम्ही. आधी मीच जाणार आहे. अजिबात नाही. आपलं काय ठरलंय? आधी मी जाणार. आपलं असं काहीच ठरलं नव्हतं. आधी मीच जाणार. माझं वर बोलणं झालंय ना. माझं वर बोलणं झालंय. आधी मी जाणार. आधी मीच जाणार. आजी आजोबा, तुम्ही लहान आहात का? हे पाहुणे काय समजतील तुम्हाला की हे आजी आजोबा तर भांडण करताय? तुला सांगतो सुनीता, कधी भांडण, कधी रुसवा. दिवसभरासाठी विषय मिळतो आणि जगण्याला निमित्त. इथं बघ पुरी. अगं हसते का? मी लहान असताना माझी आजी सुद्धा माझं तोंड असंच पुसायची. अगं पोरी, जगात कुठेही जा, बापाची कौतुकाची थाप आणि आईच्या पदराचं माप सारखंच असतं. मला घरची आठवण येत नाही. येते ना, पण आता दोघंच एकमेकांचं घर झालं बघ. खरंय, तुटलेल्या लाकडावर पाखरू येऊन बसावं. कसं होतं बघ तुम्ही आल्यावर. तुम्हीच म्हणतात ना, जुनं आठवायचं नाही आणि मागचं साठवायचं नाही. अगं तुला कसं माहितीये बघ,
ह्याच्या समोर घर आहे आमचं. नाव काय तुझं पूर्ण? आसावरी संदीप पाडळकर. तुझ्या डॅडाचं पूर्ण नाव काय? संदीप श्रीकृष्ण पाडळकर. श्रीकृष्ण पाडळकर. म्हणजे बाबा मला कळलेच नाही तुझ्या मनात आजोबा वेदना कशी निघा आजी बोलत ठेचा मला काही समजेना सगळी घालते लाडकी तुला सगळ्या दिलाय माझ्या जीवात अरे तू खरा थांबणारी तुला जाऊ नको तुम्ही मला सोडून इथे का आला? मी रोज रात्री तुमची आठवण काढायचे. संध्याकाळी सोसायटीच्या मंदिरात सगळ्यांचे आजी आजोबा यायचे. फक्त तुम्हीच नव्हते. तुम्ही घर नाही सोडलं ग कोणी? सरस्वती वा ते वा काय नाही. तुम्ही आता चला माझ्यासोबत. आपण आपल्या घरी जाऊ. नाही बा, तू जा आणि आम्हाला इथे भेटायला येत जा. तुम्ही येताय की नाही? नाहीतर मीच इथे थांबते. बाळा, मम्मी डॅडी तुझी वाट बघत असतील. तुझ्याशिवाय नाही राहू शकत. ते तुमच्याशिवाय राहू शकतात ना. मी पण त्यांच्याशिवाय राहू शकते. बापरे मी इथेच